आज निघालो होतो आम्ही रत्नागिरीला आमच्या एका जिगरी दोस्ताच्या लग्नाला. तर चला दाखवतो पुढं काय काय विषय झाला ते. तर नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे सकाळी आवरून ब्लॅक कॉफी आणि ओट्स खाऊन रेडी झालो. पण आज जिमला नाही गेलो कारण प्लॅन होता डायरेक्ट मित्राच्या लग्नाला जायचा. मग तुषार भाऊला घेऊन गेलो नाक्यावर. तर तिथं सगळे आपले भाऊ लोक आपलीच वाट बघत होते. मग गाडीत पेट्रोल आणि हवा भरली आणि निघालो आम्ही पुढं. पण भावांनो, नागठाणे जवळ असले ट्रॅफिक लागले की थोडा वेळ सगळ्यांचा मूडच ऑफ झाला. पण कसा तरी रस्ता काढत पोहोचलो आम्ही तासवडे टोल नाक्यावर. थोडं पुढे गेल्यावर आय लव कराड म्हणून निघालो आम्ही आमच्या मार्गाला. पुढे पासवड फाट्यावरून आत वळून हा बघा भाऊंनो कसला मस्त रोड आहे. समोर नुसती झाडी आणि डोंगर, एकदम भागात टॉप विषय. पुढे गेल्यावर तुम्हाला एक तलावाचं व्ह्यू दाखवा म्हणलं, पण पाणी आटलं होतं. भाऊंनो, पाणी जरा जपून वापरा कारण कडक उन्हामुळे पाण्याची टंचाई कधीही येऊ शकते. त्यानंतर थांबलो आम्ही जरा फ्रेश व्हायला. मग फ्रेश होऊन मस्त नाश्ता केला. भाऊंनो, जसं तुम्ही कोकणाच्या दिशेने जाल तसं तुम्हाला असाच व्ह्यू बघायला मिळेल. थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही चांदोली जवळ. तिथल्या घाटात आम्ही चिटक्यात थटलेच नाहीत, गाडीचं नुसतं रॉकेटच केलं. त्यानंतर पोहोचलो आम्ही भावाच्या घराजवळ. तर भाऊला अगोदर सीट होता. भाऊंनो, ह्या भावाचं लग्न होतं आणि भाऊ घराबाहेर आमचीच वाट बघत बसला होता. या एक कोकणी पारंपरिक वाद्य. भाऊंनो, इकडच्या लग्नात सगळं हेच असतं वाद्य. थोड्या वेळ झाली आपल्या भावाची एंट्री. मग लग्नाला गेलो, भाऊचा एक व्हिडिओ घेतला. त्यानंतर चालू झाला आमचा राडा कारण लग्न आपल्या जिगरी दोस्ताच होतं. भाऊ स्वतःच लग्न असून पण सकाळपासून आम्हाला खूप फोन करत होता. आणि सांगायचा विषय म्हणजे बालवाडीपासून आजपर्यंत आम्ही एकत्र आहे. त्यामुळे भावाच्या लग्नात तर नाचलंच पाहिजे. दुनिया काही पण म्हणू दे, पण आपण मित्रांसाठी आणि मित्र आपल्यासाठी कायम असतात. नंतर मस्त गावकडचं कोकणी जेवण जेवलो आणि खूप दिवसांनी एकत्र आलो होतो म्हणून जरा एकमेकांचे फोटो काढले. भाऊंनो, हे दिवस परत येत नाहीत. पम्या आमचा तर टू व्हीलरवरून आला होता. तिथनं गेलो आम्ही जरा काजूच्या बागेत. त्यानंतर निघालो आम्ही आवरून घरी. तर जाताना झाला पाऊस चालू. भाऊंनो, एकदम परफेक्ट कोकण एक्सपिरियन्स येत होता. मग पाऊस वाढल्यामुळे थोडा वेळ थांबलो आणि पाऊस कमी झाल्यावर निघालो आम्ही घरी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.